नाशिक शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली राजरोसपणे देहविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे। शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरंभ स्पा या मसाज सेंटरवर टाकलेल्या छाप्यात एकीला बेड्या ठोकत पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली आहे। संशयित आर्थिक फायद्यासाठी पीडितांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती। खुशबू परेश सुराणा असं अटक केलेल्या मसाज सेंटर चालवणाऱ्या महिलेचं नाव आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपासून अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस सक्रिय आहेत। अनेक ठिकाणी छापेमारी सुरू झाली आहे। मध्यवर्ती शाखेचे अंमलदार व अधिकारी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। मेट्रो झोन समोर कमर्शियल गाड्यात आरंभ स्पा रूम मध्ये देह विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिनांक 21/8/2025 रोजी मिळाली होती। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा टाकला असता देह विक्रीचा भांडाफोड झाला आहे। या कारवाईमध्ये खुशबू परेश सुराणा या महिलेला बेड्या ठोकत कानपूर, दिल्ली, बिहार आणि मिझोरम येथील 4 तर नाशिक मधील 1 महिलाची सुटका करण्यात आली आहे। संशयितांना मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केले असून या प्रकरणी बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्या प्रकरणी व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, शेरखान पठाण, नामदेव सोनोने, सबीर चंद्र मोरे, गणेश वाघ, प्रजित ठाकूर, नीलिमा निकम, लीला सुकटे, वैशाली घरटे, हर्षल बोरसे, दीपक पाटील यांनी ही कामगिरी उत्कृष्टरित्या केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।